आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 411वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. सांडूनिया पंढरी राव कवना ते मनोदेव, कवना ते मनोदेव बहुलाज वाटे चित्ता, अनेका ते देव म्हणता, अनेका ते देव म्हणता. सांडूनिया हिरा कोण वेचाव्या त्या गारा, कोण वेचाव्या त्या गारा. तुका म्हणे हरी हर आईशी सांडूनिया धूर, आईशी सांडूनिया धूर बहुलाज वाटे चित्ता, अनेका ते देव म्हणता, अनेका ते देव म्हणता. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, सांडूनिया पंढरी राव कवना ते मनोदेव. कारण या अभंगामधून महाराजांनी 3 वेळेस हा सांडून या शब्दाचा उच्चार केलेला आहे. म्हणून या सांडून या शब्दामध्येच या अभंगाचं गूढ आहे, या अभंगाचं रहस्य दडलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये हा सांडून या शब्द कळाला की या अभंगाचा संपूर्ण अर्थ कळतो. म्हणून या अभंगामधून नेमकं महाराजाला काय सांगायचं आहे ते आपल्याला कळण्यासाठी हा सांडून या अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. म्हणून महाराज म्हणतात, सांडूनिया पंढरी राव कवना ते म्हणे देव. आता सांडूनिया, सांडूनिया म्हणजे आपल्याला देहपणाचा अहंकार सोडून द्यावा लागतो. देतो का मनुष्य त्याच्या जीवनामध्ये देहपणाचा अहंकार? कारण देहपणाचा अहंकार आपण आपल्या जीवनामध्ये सोडून देत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हा देहपणाचा अहंकार तुम्ही सोडून देत नाही, तुम्हाला कोणताही देव आहे याचं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये होत नाही. कारण पंढरीरावाचं ज्ञान होत नाही, कारण विष्णूचं होत नाही, शिवाचं होत नाही, कुणाचंच ज्ञान तुमच्या जीवनामध्ये होत नाही. हे ज्ञान जर तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल ज्या मनुष्याला, त्यानं त्याच्या जीवनामध्ये देहाचा अहंकार सोडून दिला पाहिजे. हे स्पष्ट पहिल्या चरणामधून महाराजाला सांगायचं आहे. आता आपल्या जीवनामध्ये हा देहाचा अहंकार कसा सोडून दिला जातो, कसा दिला पाहिजे, याच्याबद्दल माऊली काय सांगतात ते आपण पाहू. सांडूनिया मीठपणाचा लोभू, मिठे शुंधुत्वाचा घेतला लाभू, तेवी अहम देवनिया शंभू, शांभवी झालो. अहम म्हणजे अहंकार. आता सुंदर इथं माऊलीने उदाहरण दिलं आहे. मिठानं काय करायचं? मिठानं त्याच्या जीवनामध्ये आपलं छोटंसं जे स्वरूप आहे, त्याचं जे घनत्व आहे, त्या स्वरूपाचा त्याग करून आपण त्या मिठानं सर्वस्व, कारण समर्पण त्या समुद्रामध्ये व्हायचं आहे. मिठानं समुद्रामध्ये समर्पण झाल्याबरोबर ते मीठ काय होतं, त्या समुद्राशी एकरूप होतं. म्हणून त्याचं घनत्व त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. आता आपल्याला हे कळणार नाही, म्हणून मी काय म्हणतो की एका पाण्यामध्ये आपण मीठ टाका. आता मीठ टाकल्यानंतर ते मीठ थोड्या वेळामध्ये बिघडून जातं. पुन्हा नंतर कितीही ते मिठाला पाहण्याचा प्रयत्न केला, मीठ दिसतं का? अजिबात आपल्याला मीठ दिसत नाही. पण मीठ पाण्यामध्ये आहे का नाही? 100% त्या पाण्यामध्ये मीठ आहे. मग त्याचं कसं कळतं आपल्याला ते पाण्यामध्ये मीठ आहे? तेच पाणी आपण जर पिलं तर ते पाणी खारट लागतं. खारट लागलं की आपण म्हणतो ह्याच्यामध्ये मीठ आहे, याची अनुभूती आपल्या जीवनामध्ये येते. तसं आपल्या या देहामध्ये, कारण सगुण स्थूल आपला हा जो देह आहे, या देहामध्ये, या शरीरामध्ये तो आत्माराम आहे. मात्र या देहामध्ये तो आत्माराम असून, कारण आपण या देहाच्या आश्रयाने, कारण त्या आत्मारामाला आपल्या जीवनामध्ये ओळखायला तयार नाही. जोपर्यंत आपण या देहाचा अहंकार टाकून देऊ आपल्या जीवनामध्ये, की मग आपणच सच्चिदानंद आत्मस्वरूप आहोत,
याचं ज्ञान होतं. ही अत्यंत सोपी गोष्ट आहे. याला काही लय विधी तुमच्या जीवनामध्ये करावी असं काही लागत नाही. एकदा हे ज्ञान झाल्यावर कसं ओळखायचं, मग तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मग हे या चराचरामध्ये नाही, या जगामध्ये त्या आत्मस्वरूपाशिवाय, त्या सच्चिदानंद स्वरूपाशिवाय, त्या पांडुरंग स्वरूपाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. कवना ते म्हणावे देव. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आता कुणाला देव म्हणू शकत नाही, कारण देव तुम्हीच आहात आणि पाहणाऱ्याला ज्याला पाहता, ज्याला बोलता तोही देवच आहे. जे पाहता, या चराचरामध्ये जे पाहता तो देवच तुमच्या जीवनामध्ये देतो. म्हणून कोणा ते म्हणावे देव हा प्रश्नच त्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहत नाही, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, बहुलाज वाटे चित्ता आणि का ते देव म्हणता. आता लाज कधी वाटते आपल्या जीवनामध्ये, आपल्याला खरं ज्ञान नसेल आणि एखाद्या गोष्टीबद्दल आपण बोलत असेल तर आपण पहिल्या सुरू म्हणतो प्रामाणिकपणे मला याचं ज्ञान नाही, पण लोकांनी लय आग्रह केला ज्ञान नसताना तुम्ही बोला. आज बरेच महाराज लोक, कारण त्यांच्या जीवनामध्ये शिवकथाकार म्हणतात आणि शिवाबद्दल विचारलं तर मग ते कसा शिव प्राप्त होतो, कसा शिव आहे जर म्हटलं तर ते कथेमधलं सांगतात, पण प्रत्यक्ष शिव कसा आहे ते त्यांच्या जीवनामध्ये सांगत नाही. भागवतकार असो, रामायणाचार्य असो, ते ज्ञान आहे का, शब्दज्ञान त्यांच्या जीवनामध्ये आहे. बहु लाज वाटे चित्ता, कारण त्याला लाज बी वाटत नाही, कारण आपल्याला त्याचं ज्ञान झालेलं नाही. ज्या गोष्टीचं ज्ञान नाही त्या गोष्टीबद्दल आपल्या जीवनामध्ये बोलू शकतो का? जी गोष्ट आपण आपल्या डोळ्यानं पाहिलीच नाही, ज्या गोष्टीचा आपण अनुभव घेतलेलाच नाही, जसं गुलाबजामुनाचा अनुभव न घेता गुलाबजामुन याच्याबद्दल बोलता येतं का? मिठाचा अनुभव घेतल्यावर तुमच्या जीवनामध्ये बोलता येते हे मीठ हे खारट आहे. तसंच बहुलाज वाटे चित्ता आणि का ते देव म्हणता, कारण ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, ज्यानं स्वतःच्या स्वरूपाला ओळखलेला आहे, तो त्याच्या जीवनामध्ये, कारण त्याला आणि का ते देव म्हणताना त्याच्या जीवनामध्ये लाज वाटते आणि त्यालाच ज्ञानी म्हणावं. मात्र जे शब्दपंडित आहेत मग ते काय सांगणार आहे, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह हे 3 शरीर आहेत म्हणणार. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश, विज्ञानमय कोश हे 8 अंग झाले. परत झालं मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 झाले. कारण हे 28 जणांचा मेळ करून हे शरीर तयार झालेलं आहे. म्हणून या शरीरामध्ये सर्व घटक आहेत, पण तुम्ही शरीर आहात का? तुम्ही या शरीरापेक्षा भिन्न आहात. आत्मा या शरीरापेक्षा भिन्न आहे. म्हणून या शरीराचा जन्म होतो, हे शरीर वाढत राहतं, हे शरीर एक दिवस मरतं, पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वाढत नाही, मरत नाही, जन्मत नाही. मग तुम्ही जे बहुलाज वाटे चित्ता आणि का ते देव म्हणता, जो अज्ञानी मनुष्य आहे तो त्याच्या जीवनामध्ये मग विष्णू श्रेष्ठ आहे, शिव श्रेष्ठ आहे, अल्लाह श्रेष्ठ आहे असं त्याच्या जीवनामध्ये म्हणत राहतो. ते त्याचं अज्ञान आहे. मात्र ज्याला स्वतःची ओळख झालेली आहे, स्वतःचं आत्मज्ञानाची ओळख झालेला मनुष्य त्याच्या जीवनामध्ये, कारण तो काहीच म्हणू शकत नाही आणि का ते देव म्हणतात. अनेकाला देव म्हणतच नाही, कारण सर्व देवच त्याच्या जीवनामध्ये तो पाहत असतो, ज्याच्याशी बोलत असतो, ज्याच्याशी तो वागत असतो, तो सर्व त्याला देवच दिसतं. असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, सांडूनिया हिरा कोण वेचाव्या त्या गारा. आता सांडूनिया हिरा कोण वेचाव्या त्या गारा. आता सांडूनिया अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. आता सांडूनिया याचा अर्थ काय होतो? सदा निवाला ब्रह्मरसी मग सांडूनिया उर्वशी त्याजोनिया स्वर्मलोक तसी निज बोशे रिगे निवाला. नाथबाबा एकनाथ भागवतामध्ये सांगतात की तुमच्या जीवनामध्ये देहाचा अहंकार गेला
की मग उर्वशी म्हणजे एखादी अप्सरा तुमच्या समोर आणून ठेवलेली आहे, सुंदर अप्सरा आहे. कसलं आहे मनुष्य त्याच्या जीवनामध्ये 80 वर्षाचं म्हातारंसुद्धा त्या अप्सरेला पाहून बोलतं. त्याचा काम जागा होतो, वासना जागे होते. मात्र देहाचा अहंकार गेलेला आहे. ज्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख झालेली आहे, स्वतःच्या स्वरूपाची ओळख झाली की त्या पांडुरंगाची, त्या ब्रह्मस्वरूपाची, त्या शिवस्वरूपाची तुमच्या जीवनामध्ये ओळख होते. मग त्याच्या जीवनामध्ये वासना शिल्लक राहिलेली नसते. मग कितीही उर्वशी अप्सरा असली तरी तो तिला पाहून शांत झालेला असतो. कोणत्याही विषय सुखाचा भोग घेण्याचा त्याच्या जीवनामध्ये मोह राहिलेला नसतो. हिऱ्याला पाहूनही त्याच्या जीवनामध्ये तो मोहित होत नाही आणि गाराला पाहूनही त्याच्या जीवनामध्ये तो दुःखी होत नाही. कारण हिरा, गारा हे सर्व या ईश्वरानं हे निर्माण केलेलं आहे. चराचरामध्ये त्याला ईश्वरच दिसतो. कारण हिऱ्यामध्ये बी ईश्वर दिसतो, गारामध्ये बी ईश्वर दिसतो. जो अज्ञानी आहे त्याच्या जीवनामध्ये मग तो हिऱ्या पाहून त्याला सुख मिळतं. पण हिरा पाहून गारा उचलल्यानंतर सुख कसं आहे आपल्या जीवनामध्ये ते तुम्हाला जोपर्यंत धनाचा लोभ आहे, धन मिळालं, हातात पैसे आले की आनंद होतो, पैसे खर्चले की दुःख होतं. किंवा विषयाचं सुख, विषयाचे सुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल लया. विषयाचं सुख, ते विषय सुख भोगत असताना तेवढंच सुख होतं. गुलाबजामुन खाऊ वाटायला आहे तर ते गुलाबजामुन जोपर्यंत मिळत नाही आणि गुलाबजामुन खाल्ल्या तुमचं ते सुख समाप्त होतं तुमच्या जीवनामध्ये. त्या गाराप्रमाणे गारा दिसते तुम्हाला त्या, कारण हिऱ्याप्रमाणे पण ते हिरा आहे का? म्हणून हे अज्ञानी मनुष्य त्यांच्या जीवनामध्ये, कारण या नरदेहाचं महत्त्व आपल्याला कळालेलं नाही. या नरदेहामध्येच तो हिरा, तो आत्माराम आहे. तो आपल्या डोळ्याला दिसत नाही, मात्र या देहामध्येच आहे. तो कसा प्राप्त करून घ्यावा लागतो ते आपण पहिल्या दुसऱ्या चरणामध्ये पाहिलेलं आहे. म्हणून जोपर्यंत तुम्हाला त्या हिऱ्याची प्राप्ती होणार नाही तोपर्यंत तो मनुष्य गारा म्हणजे या धनाच्या, पदाच्या, कारण ह्याच्याच मागं तो लागणार आहे आणि विषय सुखच त्याच्या जीवनामध्ये तो भोगणार आहे, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे हरिहार आईसी सांडूनिया धूर. इथंही शेवटचं, कारण सांडूनिया हा शब्द महाराजाने उच्चारलेला आहे. माझी सलमजळ प्रबळ ओढी, शितोडा न लागता धूर मी काढी, परथडी तत्काळ. कारण एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात, जोपर्यंत देहाचा अहंकार आहे तोपर्यंत सत्ता, संपत्ती, कारण मद, मोह, सर्व विषयाचा धूर असतो आपल्या जीवनामध्ये. पदाचा, सत्तेचा अत्यंत धूर वाईट आहे. कारण धूरच त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. स्वतःच्या स्वरूपाची ओळख झालेली आहे. कशाचाच धूर राहत नाही. सत्तेचा नाही, पदाचा नाही, धनाचा नाही, किंवा विषयाचा धूर त्याच्या जीवनामध्ये निघून गेलेला असतो. सगळ्या मोहबंधनामधून त्याच्या जीवनामध्ये तो मुक्त झालेला असतो. कारण त्या हरी आणि हार, तो हरी बी तोच आहे, हार बी तोच आहे. त्याच्या जीवनामध्ये आता हरी वेगळा, हार वेगळा असं त्याच्या जीवनामध्ये राहिलेलं नसतं. आणि त्या हरी आणि हाराच्या चिंतनामध्ये त्याच्या जीवनामध्ये रात्रंदिवस तो मग्न असतो. त्याच्याशिवाय त्याला या जगामध्ये दुसऱ्या कशाचाच मोह त्याच्या जीवनामध्ये राहिलेला नसतो. कशाचीच आवड त्याच्या जीवनामध्ये राहिलेली नसते. म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो रात्रंदिवस भजन कीर्तन त्या हरी आणि हाराचं त्याच्या जीवनामध्ये करीत असतो. मात्र त्याला जर विचारलं हरी श्रेष्ठ का हार श्रेष्ठ, तो त्याच्या जीवनामध्ये उत्तर देत नाही, हसत राहतो. अशा महात्म्याला, आत्मज्ञान ज्या महात्म्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेले, महात्म्याची संगत आपल्या जीवनामध्ये घडावी लागते. अशा महात्म्याच्या संगतीनेच आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी
देहाचा अहंकार पहिला सुरू या महाराजांनी या अभंगामधून मूळ गाभा तुमच्या जीवनामध्ये देहाचा आहे, पदाचा आहे, सर्व अहंकार विषयाचा, काम क्रोध देहाचाच अहंकार गेल्यानंतर बाकीचा अहंकार आपल्या जीवनामध्ये राहत नाही. असं या अभंगावर माझ्या बुद्धीमध्ये प्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरू तुकोबारा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.